हॅलो मित्रांनो, तर आज नाही आज लॉंग व्हिडिओचा तिसरा लॉंग व्हिडिओ. तर आज मग काल काय काय झालं, काय काय नाही याच्याबद्दल सांगा. आणि आत्ताच एक छोटा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यानंतर आता एक मोठा व्हिडिओ बनवला. थोडंसं डोळ्यामध्ये कशी झोप वाटायली नाही वाटतं, काय झाली किती थोडंसं दिसत असेल तसं, पण तसं नाही. आताच आंघोळी केली गार पाण्यानं, फ्रेश झालो. आणि काल काल एक बहुतेक हो 8-9 वाजता उठलो होतो. नाही 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 सॉरी, 8-9ला नाही, 6 वाजता उठलो होतो काल. 6 वाजता, हो 6 वाजता म्हणता येईल. 6-5:30-6 वाजता उठलो होतो, आंघोळ केली. त्याच्यानंतर मग काय नाही, वरती आलो, व्हिडिओ बनवला आणि खाली गेलो आणि काय केलं. काल म्हणजे कॉलेजमध्ये फर्स्ट डे होता ना. फर्स्ट डे तर आज आहे, पण ते कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. पॅरेंट्स पण होते, सगळे होते. आणि त्याच्यासाठीच मग काय होतं की व्हाईट ड्रेस घालायचा होता. तर मग मी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून गेलो. कुठं कॉलेजला म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे याच्या आधी कॉलेज पाहिलं होतं. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा ॲडमिशनला आलो तेव्हा पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर काल मी कॉलेज पाहिलं. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो बसलो तर तिथं सिनियर आल्या. आता ते कसं आहे, मॅम म्हणावं, आता मॅम म्हणेन मी, पण मग आता ह्या व्हिडिओमध्ये ताईच म्हणायचं. सिनियर ताई आल्या त्या, आणि त्यांनी ते काहीतरी हे दिलं, पेपर दिले. आणि ते पेपर म्हणजे ते लिहायचे पेपर ना, त्याच्यामध्ये फर्स्ट डेला म्हणजे फर्स्ट डे 1 डे 2 असे डे 15पर्यंत काय काय होणार आहे, काय काय ॲक्टिव्हिटी होणार आहे, ते सगळ्याबद्दल माहिती होती. आणि एकामध्ये काय होती की एक शपथ होती आम्हाला, घे बा सगळंच आहे म्हणजे ते आधीच सांगून टाकतो मी. म्हणजे ते मी काय करायलो, त्याची प्रॅक्टिस करायलो, काय म्हणतो स्टोरी टेलिंगची. आणि मग त्याच्यानंतर काय केलं, त्या ताईनं मला एक गुलाबाचं फूल दिलं आणि वेलकम केलं. थँक्यू म्हणलो मी, पण आवाज लईच बारीक होता ना माझा, तर तिथपर्यंत ऐकूच गेला असणार एक म्हणजे हात घालून. आणि त्याच्यानंतर मग काय झालं, तेवढं झालं की मग काय आले, आई पप्पा आणि दीदी आले, कॉलेजमध्ये आले. मग त्याच्यानंतर सरनं प्रत्येक म्हणजे ते तिथले प्रिन्सिपल सरनं बोलले. प्रिन्सिपल सर काय म्हणले की डॉक्टर होणं सोपं नाही. तिथं हिंदीमध्ये बोलली, डॉक्टर होणं सोपं नाही, डॉक्टरसाठी खूप मेहनत करावं लागते. मग आपण बी तिथं मेहनत करण्यासाठी चालू. आणि त्याच्यानंतर मग प्रिन्सिपल सर बोलल्यानंतर थोडंसं मॅम बोलल्या होत्या. नाही, मॅमनं काय केलं, एक शपथ घ्यायला लावली. ती शपथ डॉक्टर्स घेत होते. आयुर्वेदाचा मिसयूज नाही करायचा, पुन्हा व्हायलन्स नाही करायचं, पुन्हा आपल्या टीचर्ससोबत रिस्पेक्ट व्हायची. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या म्हणजे माझ्या असं नाही म्हणतात की मला, पण ह्या गोष्टी मला बी आवडतात, चांगल्या वाटतात. कारण टीचरची मी रिस्पेक्टच करायला पाहिजे ना. आता मी होतो इकडं, आता एक छोटीशी गोष्ट सांगतो माझे अनुभव, जे एक हे सांगतो इन्सिडेंट. मी कुठं संभाजीनगरला गेलो एक जेईची तयारी करण्यासाठी संभाजीनगरला गेलो. मग तिथं काय झालं, पहिल्यांदाच पहिला क्लास होता काळे सर. नाही, पहिला क्लास केला मी फिजिक्सचा. हो, पहिला क्लास केला मी फिजिक्सचा. आणि त्याच्यानंतर मी क्लास केला केमिस्ट्रीचा क्लास झाला की मी काय केलो, मॅथचा करायचा ना, तर मी गेलो बायोलॉजीचा क्लास केला. काळे सरचं ते म्हणजे ते काळे सर होते ते शिकवायला. तर मग मला बायोलॉजी ते शिकवित आणि थोडंसं आवडू लागली, बायोलॉजीत इंटरेस्ट आला. तर मग मी इंजिनिअरिंग सोडून मेडिकलमध्ये गेलो डायरेक्ट एका याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय झालं की ते सांगायचं काय होतं मला, की केमिस्ट्रीचे जे सर होते, ते केमिस्ट्रीचे सर म्हणजे त्याला मी काय म्हणायचं, सर आत येऊ का, सर बाहेर जाऊ का, सर असं म्हणजे एक रिस्पेक्ट द्यायचा प्रयत्न करीत होतो. पण त्या सरनं माझी म्हणजे ते काय म्हणायचे, तू विचार जाऊ नको, आत्याच असल्यावर तशीच येत जाय, अशा तशा गोष्टी. मग माणसाला आहे ना तसं वेगळं वाटलं. तर इथं तसं वातावरण नाही, इथं एकदम व्यवस्थित वातावरण आहे. हे AGM कॉलेज आहे, जैन AGM कॉलेज वरुडचं, कालच सांगितलं होतं. मस्त आहे इथं कॉलेज आहे, म्हणजे आता चांगलं आहे इथं, सगळं वातावरण व्यवस्थित आहे. नॉनव्हेज चालत नाही, पुन्हा स्मोकिंग चालत नाही, व्यसन नाही चालत. इथे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी बी. जेवायला मेसमध्ये बी वगैरे वेस्ट आहे. आता हे बघा, हे एकीकडेच गेलो, कारण मला सांगायचं होतं कॉलेजचं. त्याच्यानंतर मी काय केलं, शपथ घेतल्यानंतर आणि त्याच्यानंतर काय केलं मी, शपथ घेतल्यानंतर स्वामीजीनं
एक गोष्ट सांगितली ती रामायणामधली की आता रामायणामध्ये अख्खी गोष्ट नाही सांगणार मी. बरं नाही, आता लय मोठा व्हिडिओ होईल ना. त्याच्यातून एकच गोष्ट शिकायला भेटली. जाऊ दे, एक काम करतो, ही रामायणातली गोष्ट उद्या सांगतो. म्हणजे कसं होते, मला बी थोडंसं हे होते. आता हे व्हिडिओ एवढा मोठा बनेला की किरकिरीपणा होते. त्याच्यापेक्षा आता छोटा, त्याच्यानंतर मग त्याच्या पुढची गोष्ट, त्याच्यापुढे काय झालं ते उद्या सांगतो. आता चालतंय, मग उद्या भेटू.